तुका म्हणे माझे हे जी सर्व तुका म्हणे माझे हे जी सर्व
हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे
मकर कुंडले कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा तुळशी हार गळा कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा पीतांबर निरंतर आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा पीतांबर तुका म्हणे माझे हेच सर्व सुख हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख हेच सर्व सुख वाहिन श्रीमुख आवडीने वाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा श्रीमुख आवडीने वाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा पीतांबर तुळशी हार गळा पीतांबर जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम जय समाधान ते दर्शने समाधान ते दर्शने समाधान ते दर्शने समाधान ते दर्शने होय सद्गुरु कृपे होय सद्गुरु कृपेने होय सद्गुरु कृपेने होय सद्गुरु कृपेने होय सद्गुरु कृपेने होय
सद्गुरु कृपेने गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु भक्ती ही गोमटी गुरु भक्ती ही गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी साधन चतुष्टय साधन चतुष्टय साधन चतुष्टय साधन चतुष्टय गुरु भेटीचा उपाय 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 गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा गुरु कृपा होण्यासाठी होण्यासाठी गुरु भक्ती ही गोमटी गुरु भक्ती ही गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी ब्राह्मणे कर्मे जाण ब्राह्मणे कर्मे दान ब्राह्मणे कर्मे जाण ब्राह्मणे कर्मे दान चित्त शुद्धी ते निर्माण चित्त शुद्धी ते निर्माण चित्तशुद्धी ते निर्माण चित्तशुद्धी ते निर्माण चित्तशुद्धी ते निर्माण चित्तशुद्धी ते निर्माण गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी कृपा होण्यासाठी गुरु भक्ती ही गोमटी गुरु भक्ती ही गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी गुरु भक्ती गोमटी विठोबा रखुमाये जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय 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 जय गोपाल हरि जय जय गोपाल हरि जय जय गोपाल जय जय गोपाल हरि जय जय गोपाल समाधान ते दर्शनी समाधान ते दर्शनी समाधान ते दर्शनी समाधान ते दर्शनी समाधान ते दर्शनी
कुंडली गोविंद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान स्वामी ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज स्वामी महाराज बाबा महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु पुरुषोत्तम बापू महाराज सद्गुरु विष्णु बाबा महाराज सद्गुरु नकुराम बाबा महाराज बोलो रे भाई समर्थ की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माते की जय। विठ्ठल 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 समाधान ते दर्शने समाधान ते दर्शने होय सद्गुरु कृपेने गुरु कृपा होण्यासाठी गुरु भक्ती ही गोमटी साधन चतुष्टय गुरु भेटीचा उपाय गुरु कृपा होण्यासाठी गुरु भक्ती ही गोमटी निळा म्हणे कर्मे जाण चित्त शुद्धी ते निर्माण गुरु कृपा होण्यासाठी गुरु भक्ती ही गोमटी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांसिया दुसरे चरणा संतांसिया तंत कृपा करणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासो दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपाधारी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोगी पीठ तटे दिवन परम पंडवी काय दाखलो मुनिंद्रे समागष्ट तिष्ठमद मानंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका ते भाविका ग्रंथार्थिया ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा अखंडानंद बोधाय शिष्य संतापहरिणे सच्चिदानंद रूपाय रामाय गुरुवे नमः। नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्त पडली
त्याची मनते आता गुरु राया दंडवत आता गुरु राया दंडवत गुरु राया चले मत देवीला आपुल्या तुझीला द्यावी मती ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विमलाचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती शांती राघवे ख्याति केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारिये शिळा शिखरे सागरे तारिये स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी जडी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी जडी रक्षिले निर्जीवा कागदासी विठ्ठल प्रेमळ संत सज्जन माता समर्थ सद्गुरु तुकाराम बाबा प्रकारे सद्गुरु माता पार्वती माता प्रकारे समर्थ सद्गुरु विठोबा बाबा मंगेशकर आपण सगळे उपस्थित प्रेमळ नागरिक आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या तीर्थवृत्ती सेवेकरता येथील अभंग हा जी 5 संत मांदियाळी वारकरी संप्रदायामध्ये आपण सर्वश्रेष्ठ मानतो
त्याच्यामध्ये अगदी शेवटचे निरोबाग आहे, ज्यांचं वैशिष्ट्य आहे गुरुभक्ती, त्यांचा सद्गुरूंच्या महिन्याचं वर्णन करणारा, गुरूंची कृपा झाल्यावर काय प्राप्त होतं याचं चिंतन असणारा हा अभंग सेवेसाठी दिला. विठ्ठल सेवेचं निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे. समर्थ सद्गुरू नथुराम बाबा मुंडे यांच्या हे पुण्यस्मरणाचं म्हणजे कीर्तन आहे. प्रतिवर्षी या ठिकाणी समर्थ सद्गुरू ब्रह्मलीन पुरुषोत्तम महाराज पाटील अर्थात बापू त्यांची सेवा तुकाराम बाबा पतारेंनी सांगितल्यापासून ती आस्थागैर शेवटच्या श्वासापर्यंत ती सेवा त्यांची चालू होती. त्यांच्या कशा बाबांच्या आशीर्वादाने म्हणा आज ती पाळी माझ्यावर आलेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे कीर्तनाचं पुष्प म्हणा हे चिंतन करायचं आहे. परंपरा आपली फार मोठी आहे. बापूंचं नेहमी सांगणं असायचं की तुला काहीतरी शिकायचं असेल तर रोह्यामध्ये भटकू नकोस, म्हणजे इकडं जाऊन बघ, वणीला जा, सरईला जा, तेलला जा. गावांची नावं सांगण्यापेक्षा या मंडळींमध्ये जा, या समाजामध्ये जा आणि मग तुला फरक जाणवेल आपल्याकडचा परमार्थ आणि इकडचा परमार्थ. विठ्ठल परंपरा आपली खूप मोठी आहे. यादीमध्ये सद्गुरू म्हणून महाराज असतील, सिद्धांत स्वामी, दगडूनाथ स्वामी ते असतील, त्यांच्या पाठीमागे नंद दीनानाथ स्वामी असतील, दगडूनाथ स्वामींचे परम शिष्य ज्यांच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे समर्थ सद्गुरू वैकुंठवासी नथुराम बाबा मुंडे. स्वामींचे दोन हात म्हणा, समर्थ सद्गुरू तुकाराम बाबा पतारे आणि नथुराम बाबा मुंडे. पण प्रारब्ध असतं, बलवत्तर असतं, कर्माची गती एवढी कठीण असते की त्याच्यातून देवाधिकांना देखील सुटता आलं नाही. पूर्ण अधिकार प्राप्त करून बाबा स्वामींच्या जवळ राहत होते, पण फार अल्प आयुष्यात त्यांना सेवा करायला मिळाली. सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे चरित्र, पण तरी पण आजचं ते निमित्त आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. काय परिस्थिती आली ती आणि बाबांनी तसं लिहून ठेवले की दवाखान्यामध्ये नेल्यानंतर आपण ते नुसतं गीतेचा श्लोक म्हणतो असं नयनम चिदंती शस्त्राणी नयनम धरती पावत, पण ही अवस्था प्रत्यक्ष प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागलं असेल, काय दिव्य करावं लागलं असेल, काय सोसावं लागलं असेल याची कल्पना मात्र आपल्याला कोणाला अजून नाही. त्याने अगदी थोड्या वेळात आपल्या स्वामींची, आपल्या सद्गुरूंची काय सेवा केली असेल, त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं की ते शरीर तिथं असं पडलं होतं की त्याच्यावर काहीही प्रक्रिया केली तरी त्याला तो रिस्पॉन्स मिळत नव्हता. म्हणून बाबांनी सांगावं की आता घरी घ्या. घरी घेतल्यावर मात्र श्रीमद भगवद्गीता अर्थात ज्ञानेश्वरीची ती पारायण म्हणा, ती भजनं म्हणा आपली त्यांच्यासमोर ते गायन करायला लागलं. आणि मग ते होत असताना जशी माऊली म्हणणारी काय देवच सांगतो तसं माऊलीचं भाषांतर झाकलिया घटीचा वा, तो दिवा झाकून आपण ठेवला तर तो कधी विसतो हे आपल्या निदर्शनात येत नाही, लक्षात येत नाही. ये रीती जो पांडवा देह ठेवी, अशा
देवाचं असं म्हणणं की ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ज्ञानेश्वरीमध्ये असे कितीतरी चिंतन वेगळं वेगळं आलंय. म्हणजे देवाला मिळण्याचे मार्ग देवाने बरेच काय सांगितले. त्याच्यामध्ये ही एक ओवी आणि ती ओवी बाबांच्या चरित्राला अनुसरून विठ्ठल काय असं केलं असेल की त्याच्यामुळं त्यांना असं अगदी थोड्या वेळा सद्गुरूंची सेवा घडावी आणि ही सद्गुरूंची कृपा स्वामी जगन्नाथ स्वामींची कृपा त्यांच्यावर व्हावी. पुढे हे एवढा मोठा संप्रदाय वाढवणं त्यांच्या पश्चात बाबांच्या वाट्याला आलं. त्यांना ते थोडं कठीणच झालं. त्याने तो वाढवला. पण विचार करा, आपण नुसते विचार असं करतो ना की महाराज अजून थोडेसे जगायला पाहिजे होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज थोडं थोडेसे पाहिजे. म्हणजे काहीतरी स्वराज्याची रूपरेषा अजून वेगळी असती असतं. तसा विचार आपण इथं पण केला असता तर जर बाबा पण अजून चरईच्या बाबांच्या बरोबर असते तर या संप्रदायाचं अजून वैभव काहीतरी वेगळं असतं. विठ्ठल आता काय ते कमी आहे असं नाही. महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी काय केलं ते काय कमी असं नाही. तसं इथं पण बाबांनी जे केलं ते काय कमी आहे असं नाही. पण एक ते आपण वाक्यरचना म्हणून जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत. तसं इथं पण काहीतरी एक अजून वेगळं पाहायला मिळालं असतं. असं त्यांनी काय दिव्य केलं की त्यांच्यावर एवढ्या लहान म्हणजे कमी अवधीमध्ये सद्गुरूंची अशी कृपा झाली. आजचा अभंग आपण जर पाहिला तर तो कृपेचा आहे. सद्गुरूंची कृपा झाल्यावर भगवंताची प्राप्ती. भगवंताचं प्रत्यक्ष नाव नाही, देव असा शब्द आलेला नाही किंवा वैयक्तिक असं कुठलं नाव नाही घेतलंय. पण देवाला समान असे शब्द या अभंगामध्ये निळोबारांनी टाकलेले आहेत. देवाचे आपण काय शब्द वापरतो देवासाठी? देव म्हणजे आनंद आहे, देव म्हणजे सुख आहे, देव म्हणजे समाधान आहे. काही आपल्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजे देवाची प्राप्ती असं समजा. हो, नाहीतर किती कीर्तन केली ना, हरिपाठ केली, आपण भजन केली, आणखीन काय काय काकडा केला, पण जर आपल्या चेहऱ्यावर नाराजी असेल तर देवाची प्राप्ती नाही. पण साधी पोळी माणसं असतात पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान अर्थात त्यांना तो आनंद प्राप्त झालेला आहे. विठ्ठल पाहिला आपण तर ते निळोबारायांचा अभंग आपण का घेतलाय? त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी गुरु भक्तीला जास्त महत्व दिलं. काय त्यांचं भाग्य? त्यांना महाराजांनी जिवंत असताना अनुग्रह दिला नाही. फक्त महाराजांची कीर्ती ऐकली त्यांनी आणि ते कुठे आले? देवगावाला आले. पण तोपर्यंत महाराजांचं निर्वाण झालेलं होतं. पण ते कीर्ती ऐकल्यामुळे त्यांना असं वाटलं की मला त्यांच्याकडूनच अनुग्रह मिळावा. एवढी ती एकनिष्ठता आपल्या सद्गुरुरायांबद्दल त्यांच्या मनामध्ये ती तयार झाली आणि त्यांनी आपल्या सद्गुरूंचा धावा करायला सुरुवात केली. चिंतन करायला सुरुवात केली. 42 दिवस ते धरणं मांडलं त्यांनी. आता सर्वांनाही माहिती निळोबारायांची. 42 दिवसानंतर त्या चिंतनावर देवाने प्रसन्न व्हावं. आता सद्गुरूंची भक्ती आपण का करावी? सद्गुरू आपल्याला देव दाखवणार आहेत, तो आनंद देणार आहे, ते सुख देणार आहेत, ते समाधान देणार आहेत. आता प्रत्यक्ष सुख समाधान तो देव निळोबारायांच्या समोर उभा राहिला आणि त्यानंतर डोळे उघडा. अरे कोण आले बघ तर. ज्याच्यासाठी तुझा अट्टहास चालू आहे त्याचं शेवटचं टोक जे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं सद्गुरूंकडून, तो
प्रत्यक्षात आम्ही समोर आलोय त्यांनी असं द्यावं की आम्ही तुम्हाला ओळखत विठ्ठल निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुक याचा धावा प्रार्थना वाचुनी आला सीता प्रार्थना वाचुनी आला सीता प्रार्थना वाचुनी आला सीता प्रार्थना वाचुनी आला सीता तुझला दिये बोलाविले कोण तुझला आमंत्रण आल्याशिवाय जाऊ नये असं ते तुझा धावा केलाच नाही हो प्रार्थीला वाचवणे आलासी का आम्ही तुला ओळखत नाही ते ठामपणे देवाला बोलण्याची हिंमत सद्गुरूंच्या वर असणाऱ्या श्रद्धेने बोलत होते त्यांनी ते त्यांचा अभंग ज्यांची एवढी निष्ठा आहे ना सद्गुरूंवर त्यांचा अभंग बापू नेहमी सांगायचे अरे आपण जर गेलो तर आपल्या पाठीमाग या समाजामध्ये कोणी दिवस समजा पुण्यस्मरण समजा पहिली पुण्यती दुसरी पुण्यती होईल का आणि झालीच तर कदाचित ते घरच्या घरी होईल पण इथं आल्यानंतर बघायला मिळेल की एवढी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यांची सद्गुरूवर असलेल्या निष्ठेने विठ्ठल किती वर्ष आपलं काल्याचं कीर्तन 10 ते 12 असं लिहिलेलं असतं एवढी वर्ष सप्त्याला एवढी वर्ष टायमिंग तेच 10 ते 12 तरी त्या 10 वाजता 10 टाळकरी पण नसतात ही आपली सप्त्यातली अवस्था आहे आणि इथं आल्यानंतर आपण पाहिलं तर आपण गाडीतनं उतरायच्या आधी एकतर वेळ अशी झाली होती की जवळजवळ आरती चालू असताना मी इथं आलो होतो म्हणजे कीर्तन संपून आरती चालू होती एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट ज्यांच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूंबद्दल निष्ठा आहे त्यांना न सांगता इथपर्यंत ती सहज काय करतात येतात आपण सगळे आळंदीच्या ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे मंडळीश पांडुरंगाचे अनुयायी असल्यामुळं तिकडं त्यांचा पण तो उत्सव होतो इथं काय आपल्याला कोणी आमंत्रण देत नाही पण कुठेतरी आपली एक श्रद्धा त्या ठिकाणी आहे ज्ञानोबारायांच्या ठिकाणी तुकोबारायांच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी म्हणून तिथं पण काय ते आमंत्रण नसतं आपल्यालाच नाही हो अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्राच्या बाहेर पण तर त्यांची ती श्रद्धा आहे म्हणून पाय ठेवायला जागा तिथं हा सगळा श्रद्धेचा भाग आहे तशी श्रद्धा सद्गुरूंवर असेल तरच कृपा होणार आहे निळोबारायांची ती श्रद्धा पाहिली आणि तुकोबारायांना वरून खाली यावं लागलं परत एकदा का इथून वरती मनुष्य गेला की परत काय तो खाली येत नाही पण फक्त जगाच्या पाठीवर एक असं आश्चर्य आहे की महाराज 3 वेळा परत काय गेले सदेह वैकुंठाला गेले आणि परत सदेह वैकुंठातून ते खाली आले त्यापैकी एक म्हणजे आजच्या अभंगाचे निळोबाराय त्यांच्यासाठी महाराज आले आणि त्यांना तो अनुग्रह दिला त्यांच्यावरती कृपा केली पण ही कृपा होण्यासाठी त्यांच्या जीवनाचं काय बोलूया
त्यांच्या जीवनात त्यांनी जी आचारसंहिता पाळली, त्यांच्या जीवनात कृपेला जाईपर्यंत त्यांनी जे जे काय केलं त्याचं वर्णन त्या अभंगामध्ये थोडक्यात आहे. त्यांच्यावरती कृपा झाली तर सद्गुरु कृपेने त्यांना सद्गुरूंनी आत्म्याचं दर्शन घडवलं. आत्म्याचं दर्शन घडल्यावर त्यांना ते समाधान झालं. पण आता उलट गेल्या पाहिजे आपल्याला की ते समाधान दर्शनाने झालं, ते दर्शन सद्गुरूंच्या कृपेने झालं. ती कृपा होण्यासाठी सद्गुरू आपल्याला भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी आपण सर्व बाजूनी अधिकारी बनलं पाहिजे. अधिकारी बनण्यासाठी किंवा सर्व गुण संपन्न बनण्यासाठी आपल्या अंतःकरणातले सगळे दोष निघून गेले पाहिजेत. आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. आणि त्या चित्ताची शुद्धी होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. निरामने कर्मे जाना, 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 चित्त शुद्ध ते निर्माण, चित्त शुद्ध ते निर्माण, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, चित्त शुद्धी ते निर्माण, चित्त शुद्धी ते निर्माण, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी. अभंगाची सुरुवात म्हणजे डायरेक्ट सर्टिफिकेट आहे, रिझल्ट डायरेक्ट. म्हणजे आपण जे पदवी घेऊ, B.Com झालोय, BA झालोय, आणखी काय वेगळं ते त्यासाठी ती सुरुवात करताना त्यांनी एक एक वर्ग पाठीमागे आला पाहिजे. तो नर्सरीत गेल्यापासून आपलं वागणं शाळेमध्ये कसं असावं, तसं समाधान हे आपल्या परमार्थाचं शेवटचं टोक आहे. आपल्या चेहऱ्यावर समाधान असावं. पण त्यासाठी मग ते समाधान कशाने होणार आहे तर आत्म्याच्या दर्शनाने. ते दर्शन घडवणार आहेत, सद्गुरू घडवणार आहेत, सद्गुरूंची कृपा घडवणार आहे. मग ते सद्गुरू भेटायला पाहिजे आपल्याला, आपल्यावरती कृपा करायला पाहिजे, भेटायला पाहिजे. कृपा कधी करतील जेव्हा ते प्रसन्न होतील. तेव्हा प्रसन्न होण्यासाठी त्यांची भक्ती करणं गरजेचं आहे. त्यांची भक्ती केली तर ते प्रसन्न होतील. पण ते भक्ती करायला पहिल्यांदा ते भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी आपण अधिकारी सर्व गुण संपन्न म्हणजे काय अभंगात शब्द आहे, साध चतुष्टय संपन्न असे अधिकारी व्हायला पाहिजे. तेव्हा ते भेटतील. कोण? सद्गुरू. ते सद्गुरू भेटण्यासाठी आपण कसं अधिकारी होण्यासाठी
आपली काहीतरी स्वतःची तयारी पाहिजे ना. आपलं चित्त आपल्यामध्ये असणारे अवगुण टाकून आपल्या चित्ताची शुद्धी झाल्या पाहिजे. आणि चित्ताची शुद्धी कशाने होईल तर ते नित्य कर्मामध्ये सांगितले. आपण जी कर्म करू ती कर्म जाणून जर केली, जाणून म्हणजे काय, जाणून बुजून वाईट करणं असं नाही, तर चुकून पण काही चुका आपल्याकडून होऊ नये असं. नकळत तर घडूच नाही, नकळत पण चुका घडू नये, जाणून बुजून चुका घडूच नये, पण चुकून पण आपलं पाऊल वाकडं पडू नये असं ज्याला वाटते त्याची कर्म. नाहीतर मग काय होणार आहे, एवढंच केलं तर काय होणार आहे, असं जर आपली वृत्ती असेल तर काय होणार नाही हो. फक्त ते कर्म आपल्याला आपल्याच कर्माचं वाईट फळ देईल. विठ्ठल